महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशापरदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभं राहण्यासाठी प्रेरणा मिळते. 19व्या शतकामध्ये स्वामी समर्थ महाराज महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे वास्तव्यास होते. धार्मिक संदर्भानुसार अक्कलकोटमध्ये खूप काळ वास्तव्य असलेले श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्ण अवतार आहेत. गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले अशी देखील धारणा आहे. सुमारे 1856 मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि 22 वर्ष तेथे वास्तव्य केल्याने अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. स्वामींनी चैत्रवद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी दुपारी आपल्या अवतार कार्य स्वामींनी संपवले. यंदा 2024 मध्ये 6 मे या दिवशी स्वामी समर्थांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या भक्तांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. स्वामी समर्थ अक्कलकोटला प्रकट होण्यापूर्वी फिरत फिरत मंगळवेढ्याला आले. तेथे त्यांचे नाव सर्वत्र झाले. तेथून सोलापूर व नंतर अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठुमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले, तर कुणाला श्री भगवान विष्णूंच्या स्वरूपात, तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखवल्या आहे. स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैलम क्षेत्राजवळील कर्दळी वनातून प्रकट झाले. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र कश्यप, रास मीन असल्याचे माहिती त्यांनी स्वतःच सांगितले आहे. शिष्यद्वय श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात पादुकांची स्थापना केल्यानंतर कर्दळी वनात अदृश्य झाले. 300 वर्ष कठोर तपश्चर्या करत असताना मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या वनात लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर पडली. कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली. त्या क्षणात दिव्य तेजपुंजातून त्या लाकूडतोड्यासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकटली. ते अक्कलकोटचे स्वामी समर्थ होय. आपल्या हातून एक महापुरुष जखमी झाल्याचे समजल्यावर त्याला दुःख व भय वाटू लागले. त्यांनी त्या लाकूडतोड्यास अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरी प्रयाण केले. नंतर ते कलकत्त्यास गेले. तेथे महाकालीचे दर्शन घेतले. उत्तर दिशेतून भ्रमण करत करत ते दक्षिणेत आले. इसवी सन 1856 साली स्वामी हे अक्कलकोटमध्ये अवतरले. त्यामुळे अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी अनेक मान्यवरांना मार्गदर्शन दिले. इसवी सन 1875 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्वामींच्या दर्शनास गेले होते. त्यावेळी त्यांनी सध्या लढाईची वेळ नाही असेही सांगितले होते. त्यांनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली. तत्पश्चात स्वामी पंढरपूर, मोहोळ भ्रमण करीत सोलापुरास आले. मंगळवेढे गावात राहून त्यांनी आपल्या लीलेने भक्तांना दुःखमुक्त केले. स्वामींनी अनेकांना कामाला लावून इसवी सन 1878 मध्ये आपले अवतार कार्य संपवले असे म्हटले जाते. हाच तो पुण्यतिथीचा दिवस म्हणून स्वामी भक्त या दिवशी स्वामींची मनोभावे सेवा करतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.